हा म्हणजे नमस्कार करण्याची पद्धत सकाळी सकाळी रस्त्याने येत होतो. होय. ते समोर नमाज पाडत होती. असं का? आणि ते माझ्या तोंडीफात झालं. बरोबर आहे का रे? हा ड्युटीवर येण्याचा टाइम 9:30 वाजता. 9:30 वाजेचा. हा आता किती वाजले? आता 9:30 झाले. एकच झालं ते. एकच झालं. होय. टाइम का लागला? काय सांगू तुला तुम्हाला? सकाळी सकाळी उठलो आणि संडासला गेलो. बरोबर आहे. माणसाची प्राप्तविधी आहे. बरोबर काय आहे? सकाळी सकाळी उठला आणि संडासला गेलो. बरोबर. संडास करून आलो. होय. आणि हागायला गेलो. संडास करून आला आणि हागायला गेलो. गेला असेल मग हागून आलो. होय. आणि बाथरूमला गेलो. बाथरूमला गेला. बाथरूमला गेलो. मग बाथरूम करून आलो. हा. आणि शौचालयाला गेलो. वा वा वा. गेला असेल. शौचालयावरून आलो. होय. आणि शी करायला गेलो. एकच झालं ते. मग त्यांचे नाव का बरं आणलं काढलं? त्याला इथलं मारू नका त्यांना फुला बारीक टाइम का लागला? काय सांगू बघा तुम्हाला? सकाळी सकाळी उठलो, आंघोळ घातली केली. होय. ड्युटीचे कपडे अंगात घातले. घरात पाय आणि तेवढ्यात माझी पत्नी मला बोलायला लागली. होय. अहो घरी म्हणे आज ड्युटीला जाऊ नका. मग तुला म्हटलं वेळे असं करू नको. हा. मी जर ड्युटीला नाही गेलो मग तर तू काय करणार? गोष्ट लढ्या वर्ष गुळीशेव खायच्यात बायकोला जत्राला भेट पडली मग त्या. हा. मग तुला म्हटलं वेळे असं करू नको. होय. मला ड्युटीवर जाऊ दे. मग कसं तरी ड्युटीला निघालो तेव्हा सायकल काढली आणि ड्युटीला निघालो. बरं जंगलामधून यावं लागतं. भरानंगामधून यावं लागतं देवा. बरोबर. बरं जंगलामधून यावं लागतं देवा. होय. चलता चलता मला समोर एक गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं. गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं. गणपती बाप्पाचं मंदिर दिसलं. होय. गाव परत करत गेलो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. मग तेवढ्यात मला गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि गणपती बाप्पा मला बोलायला लागले. आणि बाळा म्हणे तुला काय मागायचं माग म्हणे. माग म्हणे माग तुला काय घ्यायचं म्हणे घे असं. काही सोनं नाणं मागितलं असेल. नाही सोनं नाणं सुद्धा नाही. पैसे टक्के मागितले नाही असतील. पैसे टक्के सुद्धा नाही. शेतीवाडी मागितली असेल. नाही शेतीवाडी सुद्धा नाही. बंगला वगैरे मागितला असेल. बंगला सुद्धा नाही देवा. कारण हा हे नाही ते नाही. काय मागितलं? गणपती बाप्पाला एकच म्हणलं देवा मला फक्त लक्झरी कार घेऊन द्या म्हटलं. साधी शिल्लक गोष्ट मागितली. फक्त लक्झरी कार घेऊन द्या. लक्झरी कार मागितली. गणपती बाप्पाने तुला घेऊन दिली असेल. काय घेऊन दिले असेल? मग गणपती बाप्पा म्हणे तुला जर लक्झरी कार घेऊन दिली असते म्हणे होय. मी काय इंदिरला का लक्झरी काराला करतो का म्हणे. आराम कर कुठला? अरे माझ्या बुद्धिमंता. हा बरं तुम्ही बोलचे झाले माझ्या लग्नाला. आजपर्यंत माणसाच्या गरबारी गेलो नाही. माणसाचं मग चंद्र पाहिलं नाही. 12-24 वर्ष झाले. होय. कधी गेले नाही तुम्ही माझा त्याच्या रंगमालाला देवा. बरोबर. किती वेळे आहेत देवा तुम्ही? किती पैशाचे वेळे आहेत? काय झालं? आमच्या जर बायका कधी 8 दिवस दिवाळीला किंवा रक्षाबंधनला गेल्या माहेरी होय. आणि त्यांच्या मागे असे गोंडा घोडत जातात देवा. आराम कर. ऐकून घे. हा ज्या दिवशी माझ्या कंबराचं बासिंग सुटलं हा त्या दिवशी माणसानं पन्न मांडला बरोबर की रेवा हा बरोबरच्या पर्यंत मी तुमचं तोंड पाडणार नाही. तुम्ही माझा मुख चंद्र पाहू शकत नाही. हा त्या गोष्टीला परिपूर्ण 12 वर्षे झाली. बरोबर ना. आज माझ्या मनाला वाटतं माणसाच्या दरबारी जावं आणि माणसाचं मुख चंद्र पाहावं. असं तुला हा आणि तुझ्या आईला घेऊन ये. नाही मला 8 दिवस जातील मरे बेटे मागून. तेल टाका. हो दादा. काय झालं रे? देव म्हणे जा आणि तुझ्या आईला घेऊन ये म्हणे. अरे तुझी आई नाही माझी आई नाही मग देवनी माय होईल. अरे तुझी आई नाही किंवा माझी आई नाही. माझ्या अर्धांगिनीला घेऊन ये. अरे हा, देवले तेव्हा सांगू होता ना. काय देवने जे सांगितलं ते काम ऐकून घेत जाईल. मग पाणी चालू आहे देवा. हा जे झालं ते झालं. हा आता कुठे जायचं? माझ्या अर्धांगिनीला घेऊन ये. तुमच्या अर्ध्यांगिनी हा देवा. हा 12-24 वर्ष झाले तुमचा सहवास राहिला. बरोबर. तरी माझ्याची तुम्हाला आठवण आली नाही. मग आणि आज तुमच्या अर्धांगिनीची तुम्हाला आठवण येत आहे. होय. 12 वर्ष झाली तरी आठवण आली नाही नाही ना. देवा. हा
मला याच्यामध्ये तुमची मोठी शंका वाटायला लागली. यामध्ये शंका येण्यासारखं काही नाही. कारण आताच्या आमच्या कलियुगामध्ये असं गणित आहे, तुमच्या देवतिकांमध्ये खूप चांगलं होतं. मग ते 12-24 वर्ष झाल्यानंतर तरी पत्नीचं मुखचंद्र तुम्ही पाहिलं नाही. आमची पत्नी आम्हाला 8 दिवस सोडून गेले, ते आम्ही मॅसेज करून फोन करून टाकतो. आता सुद्धा लाईव्ह व्हिडिओ कॉल चालू आहे. आणि बुद्धिवंता हा. माणसाच्या दरबारी जायचं. माणसा बाईला म्हणा देव तुझ्या भेटीसाठी येणार. सारी समय 5व्या खंडी लावून सारी शेजा भाजाची तयारी करायला सांगायची. देव तुझ्या भेटीसाठी येत आहेत म्हणा. बघा एवढंच आहे. होय पण एवढं जाऊन सांगायला पाहिजे. होय. देवा हा. असं सांगणार नाही. मग मी पण तुम्ही रात्रंदिवस खूप काहीतरी काबाड कष्ट केलेलं आहे. मग मला बी भगवंताचं नाव घेऊ द्या. मी थोडस एखादं गाणं म्हणतो, भजनी गीत आणि चालत असतो. म्हणू का म्हणून? गंगो तारून तुला बेसन. हा रे, आले. किती सुंदर गाणं म्हणतो. भजनची आहे. असं का? देवनं भजन श्रीकृष्ण महाराजनं. होय. तुम्ही म्हणा माझी म्हणा. म्हणजे तुझ्या मागून म्हणायचं. हा. म्हण मग. गंगो तारून तुला बेसन. हो गंगू तारून तुला बेसन. तुला बेसन मा म्हणालो सन. आरामखोर कुठला? बेसन ना लोसन काही नाही टाकतात का बेसन का इकडे आता इकडे म्हणतात का का रे? हा. बाकीच्या गोष्टी सोड. हा. जा लवकर. जाऊ हा. राहत असतो त्या जोडीदार. चालले भाऊ. बरी म्हणता हा. माणसाच्या दरबारी जायचं. हा. माणसाबाईला म्हणा हा. देव तुझ्या भेटीसाठी येणार. चारी समय 5व्या खंडी लावून सारी शेजा भाजाची तयारी करायला सांगायची. बरोबर जेव्हा जा लवकर. चालेल.